ही तयारी आहे जाहीर सभेची. सभेसाठी मांडलेल्या या खुर्च्या पहा. खुर्च्या पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की ही सभा काँग्रेसची आहे. राहुल गांधी या सभेला येणार असतील, पण जरा थांबा, असं काही नाहीये. सभा आहे, सभेसाठी ठेवलेल्या खुर्च्याही आहेत, त्यावर राहुल गांधींचे स्टिकर देखील आहेत. हे सर्व मान्य, पण ही सभा राहुल गांधींची किंवा काँग्रेसची नाही. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण हे खरं आहे. ही सभा काँग्रेसची किंवा राहुल गांधींची नसून ही भाजपची आणि पंतप्रधान मोदींची सभा आहे. बसला ना धक्का, पण हे खरोखर घडलंय, तेही महाराष्ट्रात. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा यवतमाळमध्ये होतीये. या सभेला मोदी उपस्थित राहणार आहेत. विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि त्याची तयारी भाजपनं केली. पण सर्व काही परफेक्ट असताना या खुर्च्यांकडे मात्र कुणाचंच लक्ष नव्हतं. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा भाजप कार्यकर्त्यांची एकच धावपळ झाली. कुणी स्टिकर काढत होतं तर कुणी खुर्च्या हलवण्याचे आदेश देत होतं. मात्र सभेसाठी आलेल्यांना मात्र आपण मोदींच्या सभेला आलोय की राहुल गांधींच्या, असा संभ्रम निर्माण झाला. लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते आणि अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटनं आणि सभांचा धडाका लावलाय. देशभरात मोदींच्या सभा होत आहेत, विकास कामांची उद्घाटनं पार पडतायत, निवडणुकांचा माहोल देशात तयार झालाय आणि अशात मोदींसाठी महाराष्ट्र हा महत्वाचा आहे. राज्यात यूपी नंतर सर्वाधिक 48 जागा महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं मोदींनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. त्याचाच एक भाग म्हणून मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत. इथं ते जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची भाजपनं जय्यत तयारी केली आहे. राज्यातले बडे नेते ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. पण हे होत असतानाच राहुल गांधींची एंट्री झाल्यानं वातावरणात एक बदल जाणवला. लगेचच आयोजकांनी या खुर्च्या हटवल्या. दरम्यान काँग्रेसची मोठी सभा नागपुरात झालेली आणि त्यावेळी या खुर्च्यांचा वापर झालेला. त्यावर राहुल गांधींचा फोटो असलेला QR कोड छापलेला आणि त्याच खुर्च्या या सभेसाठी वापरल्या गेल्या. आमचा लढा 138 वर्षांचा, असे या खुर्च्यांवर लिहिण्यात आलंय आणि तसंच यावर स्कॅन केलेला लोगो पण आहे. दरम्यान या खुर्च्या हटवण्यात आल्यात, मात्र मोदींच्या सभेत राहुल गांधींची चर्चा या निमित्तानं ऐकायला मिळाली. इक्बाल शेख, लोकमत.com, यवतमाळ.